मस्त कुरकुरीत टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि सोबत झणझणीत कुर्मा भाजी. वा. आणि ही भाजी दिसायला किती भारी दिसते आहे बघा. करायलासुद्धा तितकीच सोपी आहे बरं का. आता तुमच्या घरी पाहुणे येणार असतील किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा तुम्हाला ऑर्डरसाठी जास्त प्रमाणामध्ये कुर्मा भाजी करायची आहे, तर आज आपण 10 लोकांच्या प्रमाणात कुर्मा भाजी कशी करायची ते बघतो आहे. अगदी योग्य आणि अचूक प्रमाण आपण बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप रेसिपी करायची आहे. रेसिपी तर एकदम सोपीच आहे हो. चला करूया अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची कुर्मा भाजी. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत 10 लोकांना पुरेल अशी कुर्मा भाजी. तसं तर 2 वर्षांपूर्वी आपण 10 ते 15 लोकांचा स्वयंपाक ही सिरीज चालू केली होती. यूट्यूबवर पहिल्यांदाच असा कॉन्सेप्ट आपण सुरू केला होता आणि त्यामध्ये सुद्धा आपण खूप वेगवेगळे पदार्थ दाखवले होते. त्यात आपण कुर्मा भाजी केली होती, पण ती वेगळी होती. त्यामध्ये आपण पनीर वापरलं होतं, मगजची पेस्ट, काजूची पेस्ट, असं भरपूर शाही साहित्य होतं. पण आज आपण शुद्ध महाराष्ट्रीयन पद्धतीची कुर्मा भाजी करतोय, जी चवीला थोडीशी तिखट असते त्या कुर्मा भाजीपेक्षा, तरीसुद्धा खूप मस्त लागते. रेसिपीला सुरुवात करूयात. भाजी आपण 3 स्टेपमध्ये करणार आहोत. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला भाज्या उकडून घ्यायच्यात. तर आधी यासाठी प्रमाण किती घेतलंय ते सांगते. तर आपण 10 लोकांचं प्रमाण घेतोय. त्यासाठी इथं मी घेतलाय 600 ग्रॅम बटाटा. बटाटा उकडला, त्याचं साल काढून अशा मध्यम फोडी केलेल्या आहेत. 600 ग्रॅम कॉलीफ्लॉवर घेतलाय. कॉलीफ्लॉवर त्याची देठं काढल्यानंतर 600 ग्रॅम आहे. म्हणजे जर तुम्ही साधारण 1 किलो कॉलीफ्लॉवर आणला ना, तर त्याच्यामध्ये अंदाजे 600 ग्रॅम तुम्हाला फुलं मिळतील त्याची. त्याचबरोबर आपण घेतलंय पाव किलो गाजर. गाजराचं साल काढलं आणि त्याचे असे 1 इंच लांबीचे थोडे जाड तुकडे केलेले आहेत. आणि पाव किलो मटार घेतलेला आहे. इथं मी साधा मटार, फ्रोझन मटार घेतलाय. तुम्ही ताजा मटार घेतला तरी चालणार आहे. तर आपल्याला भाज्या उकडून घ्यायच्या. त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलंय. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉलीफ्लॉवर. पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये आपण कॉलीफ्लॉवर घालूया. त्याचसोबत इथं मी यामध्ये गाजरही घालते. खरं तर कुर्मा भाजीत भाज्या थोड्याशा अर्ध्या कच्च्या उकडून घेतल्या जातात. जर मटार तुम्ही ताजा वापरताय तर मटारसुद्धा यामध्ये घाला. मी इथं फ्रोझन मटार वापरते. तो ऑलरेडी थोडासा उकळून घेतलेला असतो, म्हणून तो उकळण्याची परत गरज नाही आहे. आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा मीठ, जेणेकरून भाज्यांमध्ये मीठ थोडंसं मुरलं जाईल. याला मिक्स करूयात. आणि आता उकळी आलेली आहे. झाकण न ठेवता याला 4 ते 5 मिनिटं असंच मंद आचेवर पाण्यात उकळायला ठेवू. तर भाज्या आपण एक 5 ते 6 मिनिटं झाकण न ठेवता पाण्यातनं उकळून घेतल्यात. यांना अशा अर्ध्या कच्च्या शिजल्या जातात. गॅस बंद करायचा आहे आणि यांना पाण्यामधनं गाळून घ्यायचं आहे. तर भाज्या आपण उकडल्यात, त्यांना गाळून घेतलेलं आहे. आता आपण याला थोड्या वेळासाठी मागे ठेवू आणि आपली दुसरी स्टेप आपल्याला करायचं आहे वाटण. तर वाटणासाठी खूप काही साहित्य लागत नाही. तर इथं मी घेतली मूठभर कोथिंबीर. त्याचबरोबर ओला नारळाचे तुकडे घेतलेत, साधारण 1.5 कप असतील. आणि इथं मी 10 ते 12 काजूच्या पाकळ्या आणि 2 टेबलस्पून खसखस पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजत ठेवली होती. काजू पाकळ्या घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. किंवा तुम्ही याच्याऐवजी मगज बी वापरले तरी पण चालणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीर, ओला नारळ आणि काजू आणि खसखस या सगळ्याला मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आपलं वाटण तयार झालं आहे. आणि हे बघा, याला एकदम बारीक वाटलं आहे. बऱ्यापैकी मी साधारण एक अर्धा ग्लास पाणी घातलं आणि याला असं बारीक वाटून घेतलं. आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली. आपलं वाटण तयार झालं आहे. भाज्या मगाशीच उकडल्यात. तर आपली तिसरी स्टेप भाजी फोडणी घालायची. त्यासाठीचं साहित्य सांगते. तर आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून किंवा अर्धा टीस्पून जिरं, 2 इंच दालचिनी, 9 ते 10 लवंग, 9 ते 10 काळी मिरी, 3 ते 4 तमालपत्राची पानं, थोडासा कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता, 5 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट लागणार आहे. त्याचबरोबर इथं मी काही पावडर मसाले घेतलेत. 1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला पावडर, 3 चमचे धनेपूड, 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आणि 1.5 चमचा तिखट मिरची पावडर घेतली. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता.
थोड्याशा काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत, ज्या फक्त आपण थोड्याशा तळून आपण भाजीत टाकणार आहोत, नाही घातल्या तरी चालतील. 3 ते 4 मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेत आणि जवळपास 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चॉप करून घेतलेत. तर आता भाजीसाठी माझं सगळ्यात आवडतं भांडं मी गरम करायला ठेवणार आहे. तर हे 6 लिटरचं बिर्याणी पॉट आहे, ज्याच्यात आपण भाजी करू शकतो, बिर्याणीला दमसुद्धा देऊ शकतो. याची लिंक तुम्हाला हवी असेल तर देईन, मला माहिती हे सगळ्यांना आवडणार आहे. मी आधीसुद्धा यावर व्हिडिओ केला होता. आता आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे तेल. तर आपण 10 लोकांची भाजी करतोय, भरपूर आहे, त्यासाठी 100 ग्रॅम तेल घ्यायचं आहे. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे शुद्ध केमिकल फ्री आहेत. एकदा वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. तर तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण पहिल्यांदा काजू तळून घेऊ. तर काजू वगैरे घालायचं असेल घाला, नाही घालायचं असेल नाही घातलं तरी चालते. काजू तळून झालेत, काढून घेऊया. तर आपण काजू काढून घेतले, आता फोडणी करू. पहिल्यांदा घालायची मोहरी. मोहरी तळतळली, आता जिरं घालूया. सगळे खडे मसाले घालायचे, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र. आता यामध्ये घालायचा आहे चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला चांगला असा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा. आपण नेहमी भाजतो ना किंवा नेहमी कांदा परततो त्याच्यापेक्षा थोडासा डार्क परतायचा. तर कांदा आपण बघा नेहमी परततो त्याच्यापेक्षा थोडा जास्त परतलाय. आता यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट, कढीलिंब आणि टोमॅटो. थोडंसं मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो लवकर परतला जातो आणि याला चांगलं परतून घेऊ. याला आपण 2 मिनटं परतून घेतलंय, पण आता भरपूर भाजी आहे, टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी याच्यावर झाकून याला आपण 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊ, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि वेळ वाचतो. तर टोमॅटो आपण 2-3 मिनटं वाफ देऊन घेतलाय आणि हे बघा असं छान असा त्याच्या तेलामध्ये छान रटरट शिजू लागलाय, चांगला मऊ झालेला आहे. आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळे पावडर्ड मसाले घालायचे. हळद, गरम मसाला पावडर, धणेपूड, साधी मिरची पावडर म्हणजे तिखट आणि बेडगी मिरची पावडर. आता मसाले करपू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालते मी, म्हणजे काय मसाले चांगले परतले जातात आणि पाणी घातल्यामुळं करपत नाही. आता हे सगळे चांगलं मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता गॅस मी मोठाच करते कारण प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे मोठा गॅस केला तरी चालेल. आता बघा याला मस्त तेल सुटलं आहे आणि किती छान दिसते ना ही ग्रेव्ही. पण यामध्ये आपल्याला अजून घालायचं आहे वाटण. तर या स्टेजला यामध्ये घालायचं आहे वाटण. हे सगळं वाटण इथं आपण घालतो आहे. वाटण घातलं, आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता याच्यात नारळ आहे तो कच्चा आहे, त्याचबरोबर आपण काजू आणि खसखस घातली ती पण कच्ची आहे. तर हे सगळं शिजणं खूप महत्त्वाचं, नाहीतर मग एक कच्ची चव त्याच्यात येते. पण आता काय हे वाटण परतायला खूप वेळ लागणार आहे, मग ते पटकन व्हावं म्हणून मी काय करते यावर झाकण ठेवते आणि याला एक 5 ते 7 मिनिटं आपण चांगलं शिजून द्यायचं आणि फक्त दर 1-1 मिनिटांनी हलवून घ्यायचं, म्हणजे ते लवकर परतलं जातं आणि आपला वेळही वाचतो. तर वाटण आपण जवळपास 5 ते 7 मिनिटं परतलंय. मी झाकूनच शिजवत होते, फक्त मंद आचेवर होतं आणि 2-2 मिनिटांनी हलवून घेत होते. आता तुम्ही इथं बघताय तर हे बघा छान याला तेल सुटलेलं आहे, वाटणाला रंग पण मस्त आलाय. मगाशी बघा असा हिरवट पांढरट रंग होता ना, म्हणजे आपलं वाटण परतून झालंय छान. आता यामध्ये घालायच्या भाज्या, उकडून घेतलेला फ्लॉवर आणि गाजर, उकडलेला बटाटा घालायचा. आता हा बटाटा आहे ना याच्यातल्या 5-6 फोडी आपल्याला हाताने अशा चुरून घ्यायच्या, म्हणजे भाजीला मस्त दाटसरपणा येतो. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. लक्षात घ्या आपण एकूण 2.5 ते 3 चमचे मीठ वापरलं, त्यातलं आधी घातलं आणि आता उरलेलं सगळं मीठ घातलं. आता याला मिक्स करूया. भाज्या आपण मिक्स करून घेतल्या. आता यामध्ये घालायचंय गरम पाणी. गार पाणी घालायचं नाही, गरम पाणीच घालायचं. इथं मी जवळपास साधारण 1 ते 1.5 लिटर गरम पाणी घालते. ही भाजी खूप पातळ नसते, अशी ग्रेव्ही कशी असते आपली थोडीशी घट्ट तशी भाजी असते. पाणी घालून याला चांगलं मिक्स करूया. वाटण आहे की नाही ते आधी याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं, म्हणजे किती घट्ट झाली याचा अंदाज येतो. अरे बघा भाजी आपल्याला तयार झाल्यानंतर इतपतच घट्ट हवी आहे, पण ती अजून उकळून थोडंसं पाणी आटणार आहे, त्यामुळे उरलेलं सगळं पाणी इथं मी घालते. आता गॅस मोठा करूया आणि याला चांगली उकळूया. तर भाजीला आता मस्त उकळी फुटलेली आहे आणि हे बघा याला रंग किती मस्त आलाय, तर्री सुद्धा आलेली आहे. आता याला फक्त एकदा तळापासनं हलवून घ्यायचं
याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर 6 ते 7 मिनिटं असं शिजवायचं. फक्त मध्ये मध्ये ढवळत राहा. तर भाज्या आपण आधीच उकडून घेतल्यात त्यामुळे पुन्हा असं खूप उकडण्याची गरज नाही आहे. 7 ते 8 मिनिटं उकडून घेऊ आणि इथं फक्त एकदा टेस्ट करा मीठ मसाला वगैरे बरोबर आहे का. अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडंसं मीठ गरम मसाला किंवा तुम्ही याच्यात किचन किंग मसाला घातला तरी पण चालणार आहे. भाजी उकळून घेऊ. तर एक 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यावर भाजी बघा किती मस्त तयार झाली आहे. मग अशी भाजी आहे ना वरून जरी तर्री आली असली तरीसुद्धा आतली जी भाजी आहे म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना ती पांढरट दिसत होती. आता बघा ग्रेव्हीला सुद्धा मस्त रंग आलेला आहे कारण ग्रेव्ही चांगली शिजली गेलेली आहे. भाज्यासुद्धा छान शिजल्यात. या स्टेजला तुम्हाला वाटलं की खूपच घट्ट झाली आहे पाणी कमी पडतं आहे तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून घालू शकता. आणि इथं आपण जे प्रमाण घेतलं आहे की नाही या भाजीचं हे कसं पुरणार आहे म्हणजे फक्त ही भाजी असेल तर नाही. ही भाजी आणि सोबत दुसरी कोणतीही भाजी असेल भात पुरी किंवा चपाती जे काय असेल ते असेल तर हा संपूर्ण स्वयंपाक 10 लोकांसाठी आहे. जर तुम्ही फक्त ही भाजी करताय तर मात्र त्याचं प्रमाण जास्त घ्यावं लागणार. तर आपली भाजी तर तयार झालेली आहे. फक्त त्याला छान फ्लेवर येण्यासाठी यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं शेवटी. त्याचबरोबर घालूयात तळलेले काजू किंवा तुम्ही शेवटी या तुपामध्येच हे काजू तळून तसंच त्याचा तडका देऊ शकता. आणि घालायची आहे चिरलेली कोथिंबीर. आहा मस्त झाली आहे भाजी आज. याला मिक्स करूयात आणि गॅस करूयात बंद. आपली ही मस्त चमचमीत अशी प्युअर महाराष्ट्रीयन पद्धतीची कुर्मा भाजी तयार झाली. ही आपण आपली नेहमीची घडीची पोळी म्हणजे चपाती असते किंवा मसाले भात असेल किंवा पुरी असते ना पुरीसोबत खूप भारी लागते. खास करून ही महाराष्ट्रीयन लोक आपण पुरीसोबत खातो. तर इथं मी तुम्हाला 10 लोकांचं प्रमाण सांगितलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं आहे तर हेच प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. आणि 10 लोकांसाठी पुरी जर करायची आहे तुम्हाला तर 1 किलो गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम बारीक रवा घालायचा. मीठ आणि थोडंसं तेल घालायचं किंवा नाही घातलं तरी चालेल. पुरीचं पीठ मळून घ्यायचं. आणि जर तुम्हाला वाटीवर प्रमाण हवं आहे तर साधारण एक 10 ते 12 वाट्या गव्हाचं पीठ 1 वाटी बारीक रवा मीठ घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला पुरीचं सुद्धा प्रमाण सांगितलं जे 10 लोकांना पुरतं. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अशी मस्त चमचमीत अशी थोडीशी दाटसर कुर्मा भाजी सोबत अशा टम्म फुगलेल्या कुरकुरीत पुऱ्यासोबत कांदा याच्याशिवाय मी अजून काही बोलू शकत नाही. करून बघा कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.